नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या पहिल्याच व्लॉगमध्ये. माझा प्रसाद आणवेकर. मी माझा व्लॉग शूट करण्यासाठी गणपतीपुळे जात होतो. तिकडनंच पहिला व्लॉग शूट करून अपलोड करायचा म्हणून मी त्यासाठी जात होतो. मग जाताना माझा ॲक्सिडेंट झाला. मी 32 वर्षात पहिल्यांदा गणपतीपुळे जात होतो. 32 वर्षात. आणि रत्नागिरी पण मी बघितलेलं नाही आहे. परत मी गणपतीपुळे पण बघितलेलं नाही आहे. पहिल्यांदाच मी जात होतो, तर मी ते जाऊ शकलो नाही. मध्ये रस्त्यावरच माझा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामुळं पायाला ॲक्सिडेंट झाला आहे. पडलो मी गाडीवरनं. मग इथं एक हेअरलाईन क्रॅक आहे आणि पायाच्या इथं एक हेअरलाईन क्रॅक आहे. तुम्हाला सूज दिसत असेल. पाय सुजला आहे. म्हणजे हेअरलाईन घातल्यामुळे त्यांनी काय मला प्लास्टर वगैरे घातलेलं नाही आहे. मला हाताला आणि पायाला हेअरलाईन क्रॅक आहे. मग आता ते 5 दिवस त्यांनी सूज उतरूपर्यंत जरा वेट करा म्हटले. त्यानंतर MRIचा प्लॅन आहे. खूप मनापासून वाईट दिसलं. बरोबर 20 किलोमीटर, म्हणजे गणपतीपुळेला पोहोचण्यासाठी फक्त 20 किलोमीटर राहिले होते. मी बरोबर 20 किलोमीटर असताना परत आले. मला पुढं जाताच आलं नाही. खूप त्रास झाला. पडलो. त्यामुळं पडल्या वाटलं की कमीत कमी एक 2-3 तरी फ्रॅक्चर झाले असतील असं वाटलं होतं. पण इथं येऊन एक्सरे वगैरे काढला तर फ्रॅक्चर फक्त 2च निघाले. फ्रॅक्चर म्हणजे पूर्ण फ्रॅक्चर नाहीत, हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी खूप दुखलं. आता हा 3रा दिवस. त्यामुळं आत्ता तरी काय कमी आहे. सूज आहे, पण अजून मला पायावर पूर्ण वजन देता येत नाही. त्यामुळे मी आत्ता हे घेऊन चालतोय. आणि खूप वाईट दिसलं. म्हणजे जायचा प्लॅन होता माझा. मित्रांबरोबर गेलो होतो गाडीवर. म्हणजे मध्ये रस्त्यावर जाताना कुत्रा आलं आणि पाऊस पडत होता. त्यामुळं गाडी स्लिप झाली. पडलो. 30-35च्या स्पीडनं पडलो. पण सांगायचं तात्पर्य असं आहे की मी रायडिंग जॅकेट वगैरे माझ्याकडे नव्हतं, पण हाताला घालण्यासाठी माझ्याकडं म्हणजे तुम्हाला दाखवतो मी ते. म्हणजे नी गार्ड आणि आर्म गार्ड होतं माझ्याकडं. त्यामुळं मी वाचलेलो आहे. नंतर माझं खूपच नुकसान झालं असतं. आता रिकव्हरीमध्ये आहे मी. बघा, त्यांनी डॉक्टरांनी म्हटलं 4 ते 5 दिवसांनी या परत. त्यावरनं मग काय प्रोसिजर करायची ते सांगतील. आत्ता तरी सूज आहे. आय थिंक मला जो गुडघ्याचा लिगामेंट असतो त्यावर मला स्ट्रेन आलेला आहे. ऑलरेडी माझ्या ह्या पायाचं लिगामेंट कट होऊन ऑपरेशन झालेलं होतं. त्यामुळे मी जरा घाबरलेलो आहे. तर बघूया काय होते. आता आज 3रा दिवस आणि अनेक 2 दिवसांनी जायचं दवाखान्यात. बघू मग काय होते ते. तुम्हाला मी अपडेट देत राहील. पण खूप वाईट दिसलं मला. मी खूप जवळ पोहोचून परत आलो. मला मनापासून जायचं होतं. आणि माझा पहिला व्लॉग मला गणपतीपुळेमध्येच शूट करून देवाचं दर्शन घेऊन मी जे नवीन यूट्यूब चॅनल चालू केले ते मला गणपतीपुळेतनंच स्टार्ट करायचं होतं. पण मी तिकडं पोहोचूच शकलो नाही. पण डेफिनेटली माझा पाय बरोबर झाला की मी तिकडं जाऊन येणार. आणि मी तुम्हाला ते लेग गार्ड आणि हाताचा जो गार्ड आहे, म्हणजे जो सेफ्टीसाठी मी घातलेला आणि जो हेल्मेट आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. जास्त काही इम्पॅक्ट झालेलं नाही आहे, पण त्या हँडगार्ड आणि लेग गार्डमुळे मी वाचलो आहे. हे बघा ते इक्विपमेंट. जो मी हेल्मेट घातला होता त्याला इथं थोडा स्क्रॅच आला आहे आणि इथं थोडं स्क्रॅच आलेलं आहे. कारण की माझं डोकं जमिनीला आपटलं नव्हतं. आणि हा जो लेग गार्ड आहे तो मी घातला होता. बघा इकडं खूप जोरात घासलेला आहे. या लेग गार्डमुळं माझा गुडघा वाचला. आणि ह्या लेग गार्डला काय झालेलं नाही आहे. आणि हा हँड गार्ड आहेत बघा दोन्ही. ह्यामध्ये पण बघा इथं घासलेलं दिसते तुम्हाला. हे दोन्ही घातल्यामुळं मला जास्त डॅमेज झालं नाही. त्यामुळं हे सगळे इक्विपमेंट जे तुमच्याकडं असतील. माझ्याकडं पॅन्ट आणि जॅकेट नव्हतं, त्यामुळे मी हे नॉर्मल पॅन्टवरती हे दोन्ही सगळं घातलं होतं. त्यामुळे बऱ्यापैकी मला जास्त डॅमेज झाला नाही. त्यामुळे हे सगळे पार्ट्स आहेत तुम्ही रायडिंग करताना कंपल्सरी आहे. त्यामुळे मी सांगायचं असं आहे की तुम्हाला जर तुम्ही रायडिंग करत असाल तर हेल्मेट, मी माती खाल्ली तुम्ही खाऊ नका म्हणून सांगतोय. हेल्मेट, रायडिंग जॅकेट, रायडिंग पॅन्ट, रायडिंग बूट्स आणि हँड ग्लाव्ज सगळं घाला आणि सेफली रायडिंग करा.
हा माझा काय मोठो व्लॉगिंग चॅनल नाही आहे. गणपतीपुळ्यात जायचं आणि व्लॉग टाकायचा म्हणून मी हा व्लॉग शूट करत होतो. मग ते असं झालेलं आहे. आता बघू कसं होते ते तुम्हाला मी अपडेट करत राहीन. तर हा पहिला असा व्हिडिओ टाकायला नको होता. मी एक चांगला व्हिडिओ टाकायला पाहिजे होता, पण मला माझा एक्सपिरियन्स सांगावा वाटला. मी तुम्हाला माझी गाडी कितपत त्या डॅमेज झाले, परत माझ्या हेल्मेटला काय डॅमेज झाला आहे, परत माझ्या जो हँड गार्ड आणि लेग गार्ड होता त्याला कितपत डॅमेज झाले, हे सगळं तुम्हाला मी दाखवीनच. आणि जर राईड करत असाल पावसाळ्यात खास, आणि कुत्री वगैरे रस्त्यावर येतात, त्यामुळे लक्ष ठेवून सेफली राईड करा. सगळे इक्विपमेंट्स वगैरे काय काय असतील ते घालून राईड करा. हेल्मेट चांगला वापरा, जॅकेट पॅन्ट चांगली वापरा. हा माझ्या पहिल्या व्लॉगमध्येच मी तुम्हाला सांगायला लागलो. म्हणजे बघा, पहिल्या व्लॉगमध्ये मला एवढा एक्सपिरियन्स आला. त्यामुळं सेफली राईड करा. तर तुम्हाला मी अपलोड केलेले व्हिडिओज आवडले, त्यातनं काहीतरी शिकायला मिळालं, नाही तर मजा आली बघायला, तर हमखास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. तर आपली ओळख आता पुढं पुढं हळूहळू होणारच. तर आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच होतं, आणि हा माझा पहिला ब्लॉग होता. काय तुम्हाला यामध्ये साऊंड नाही तर काहीतरी माझं बोलताना वगैरे चुकलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. मी तुम्हाला अपडेट देत राहीन. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, पहिला व्हिडिओ, तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.